विधानसभेतल्या अपयशाचं खापर ईव्हीएमवर फोडणाऱ्या विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेत बोलताना त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। 2012 नंतर व्हीव्हीपॅट आलं आणि व्हीव्हीपॅट ही एक प्रकारची मतपत्रिकाच असल्याचं मत फडणवीसांनी व्यक्त केलं। दरम्यान ईव्हीएम विरोधी याचिकेसाठी नियुक्त करण्यात आलेले वकील प्राचा यांच्यावरही फडणवीसांनी जोरदार आक्षेप नोंदवला। दहशतवाद्यांचं वकीलपत्र स्वीकारणाऱ्यांना कशाला निवडता असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला। ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या। पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा, या देशामध्ये 2012 पर्यंतच ईव्हीएम होतं। 2012 नंतर ईव्हीएम नाही आहे, 2012 नंतर व्हीव्हीपॅट आहे। आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधला महत्त्वाचा फरक काय आहे? व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे आणि ईव्हीएमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो। त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे, बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे। व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय। त्यामुळे जे ईव्हीएम चाललेला आहे ना, ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे आणि मला हे माहिती आहे की आम्ही किती घसा फोडून पुराव्यासहित सांगितलं तरी तुम्ही हरल्यानंतर ईव्हीएमच म्हणणार आहे। पण ते म्हणण्याकरता वकील तरी चांगला आणा, देशभक्त वकील आणा, राष्ट्रभक्त वकील आणा। हा कोण प्राचा तुम्ही आणला की जो केवळ दहशतवाद्यांचं त्या ठिकाणी घेतो? आव्हाड साहेब, पुढच्या वेळी जरा लक्ष ठेवा, अशा आच्या प्राच्या सगळ्या त्यांच्यापासून जरा दूर राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।